माझ्या सगळ्याच मैत्रिणींना या नवदुर्गा उत्सवानिमित्त खूप खूप शुभेच्छा। नवदुर्गा उत्सवाच्या या पहिल्या माळेला तुम्ही वेळेच्या संदर्भातला विषय ठेवला आहे आणि मैत्रिणींनी वेळ कसा वापरावा याच्या संदर्भात काहीतरी बोलण्याविषयी मला सांगितलं आहे। त्याचं मला खरंच अगोदर कौतुक करावंसं वाटतं, कारण हे नवरात्रोत्सव चालू असतानाही घरात किती काम असतं याची मला पूर्ण कल्पना आहे आणि तरीसुद्धा तुम्ही काहीतरी बौद्धिक घेण्यासाठी सुद्धा तयार आहात। ही गोष्ट मला खूप आवडलेली आहे। त्यासाठी मी संयोजकांचे आणि इथे जमलेल्या माझ्या सगळ्या मैत्रिणींचे खूप खूप अभिनंदन करते आहे आणि आभारही मानते आहे की काही गोष्टी तुमच्याशी शेअर करण्याची तुम्ही मला इथे संधी दिलेली आहे। अर्थात मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते फार वेगळं आहे किंवा तुम्हाला त्यातलं काही माहीतच नाही असं काहीही असणार नाही कदाचित। पण म्हणतात ना की डॉक्टरनी जर योग्य उपचार केले तर फार फायदा होत असतो, तसं कदाचित तुम्हाला माहीत असणाऱ्याच काही गोष्टी वेगळ्या पद्धतीनं मी जर सांगितल्या तर कदाचित आपल्या आयुष्यामध्ये या वेळेच्या संदर्भाने नक्कीच उपयोग होऊ शकतो याची मला पूर्ण खात्री आहे। माझ्या बोलण्याच्या सुरुवातीला मी त्या अतिशय श्रीमंत माणसाचं उदाहरण देणार आहे। हा मनुष्य अत्यंत गर्भश्रीमंत म्हणावा किंवा काय तुम्ही शब्द वापरू शकता तो शब्द वापरा त्याच्यासाठी, पण खूप 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 श्रीमंत मनुष्य हा। आणि त्याला कुठेतरी असंही वाटत होतं की येस, माझ्या पैशाच्या जोरावर मी काहीही खरेदी करू शकतो, विकत घेऊ शकतो। आणि दुर्दैवानं त्याच्या आयुष्यात एक क्षण असा आला जेव्हा यमदूत त्याला नेण्यासाठी आला। मग त्याला पाहिल्यानंतर या गृहस्थाला लगेच लक्षात आलं की आपल्याला तर बरेच कामं अजून करायचे राहिलेले आहेत। मग त्यानं लगेच त्या यमदूताला विनंती केली की मी तुला माझ्या संपत्तीचा 1/4 हिस्सा देऊन टाकतो, मला 2 ते 3 दिवस किमान दे। तुम्हाला काय वाटतं, या यमदूतानं हे 2 किंवा 3 दिवस त्याला दिले असते? अजिबात नाही। मग आता याला तर माहीत होतं पैशानं आपण काहीही खरेदी करू शकतो, म्हणून त्यानं अर्धा संपत्तीचा हिस्सा देऊ केला आणि एक तरी दिवस देण्यासाठी सांगितलं। करता करता त्या तडजोडीमध्ये तो इथपर्यंत आला की माझी सगळीच्या सगळी संपत्ती घे, माझ्या अंगावरचेही सगळे दागदागिने मी तुला देऊन टाकतो, खिशात जेवढे पैसे असतील नसतील तेही तुला देऊन टाकतो, फक्त अवघे काही सेकंद तरी दे, किमान 1 तरी सेकंद दे। त्या 1 सेकंदात मला माझ्या पत्नीला फक्त एवढंच कम्युनिकेट करायचं आहे की खरंच ती मला किती आवडते, मी तिच्यावर किती जीवापाड प्रेम करतो। हे पैसे कमवण्याच्या नादात कदाचित माझ्या मनातल्या भावना मी वेळीच व्यक्त केलेल्या नाहीत, किमान 1 तरी सेकंद मला दे। पण अर्थातच यमदूतानं त्याच्या सर्व संपत्तीच्या मोबदल्यात 1 सेकंदही दिला नाही। म्हणजे बघायला हवं की खरंच संपत्तीच्या तुलनेमध्ये 1 सेकंदाचं महत्त्वही किती जास्त आहे आणि आपल्या आयुष्यातला प्रत्येक सेकंद आपण कसा वापरू शकतो याचं नियोजन आपण त्यामुळे करायला हवंच आहे। आपल्या सगळ्यांना हे सुद्धा माहीत आहे की प्रत्येकाच्या आपल्या आयुष्यामध्ये दररोज 86,400 सेकंद येत असतात आणि जर ते आपण नीट वापरले नाहीत तर ते कॅरी फॉरवर्ड होत नाहीत। म्हणजे बघा, आमच्या ऑफिसमध्ये तसं होतं की काल खूप जास्त काम होतं, त्याच्यामुळे 3-4 फाईल्स सह्या करायच्या किंवा वाचायच्या, त्याच्यावर डिसिजन घ्यायचं राहून गेलं। मग या 3-4 फाईल आज ॲड होतील, आजच्या फाईलच्या गठ्ठ्यामध्ये ह्या 3-4 फाईलसुद्धा आलेल्या असणार आहेत, पण आपण काल हे 86,400 सेकंदांपैकी काही सेकंद व्यवस्थितरित्या युटिलाइज नाही केले, म्हणून ते सेकंद आज आपल्यामध्ये ॲड झाले असं काहीही होत नाही। म्हणून सुद्धा आपण सेकंदाची व्हॅल्यू जाणली पाहिजे। खरं तर माझ्याप्रमाणेच तुम्हाला तेही माहीत असणार आहे, जेव्हा आपण व्हॅल्यूबद्दल बोलतो वेळेच्या, तेव्हा पार 1 वर्षापासून तर 1 सेकंदापर्यंतची व्हॅल्यू काय असते। म्हणजे आपण खूप सहजतेनं म्हणतो की नाही की 1 वर्षाची किंमत त्या तरुणाला विचारा जो परीक्षेमध्ये नापास झाला आहे, 1 महिन्याची किंमत त्या महिलेला विचारा जिची प्रसूती 8व्याच महिन्यात झालेली आहे। 1 आठवड्याची किंमत किंवा मूल्य म्हणू आपण, किंमत मूल्याच्या अर्थानेच घेत आहे मी, 1 आठवड्याचं मूल्य साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा, 1 दिवसाचं मूल्य रोजंदारीवर काम करणाऱ्या त्या मजुराला विचारा,
एका मिनिटाचं मूल्य, जस्ट काही त्या एका मिनिटामुळे रेल्वे हुकली त्याला विचारा, आणि एका सेकंदाचं मूल्य, ज्याचा त्या एका सेकंदामुळे जीव वाचला त्याला विचारा. मी त्याच्याही पुढे जाऊन तुम्हाला 0.1 सेकंदाचं मूल्य आणि 0.001 सेकंदाचं मूल्य काय असतं हे सुद्धा लक्षात आणून देणार आहे. रोम ऑलिम्पिक चालू होतं 1960 मध्ये. मिल्खा सिंग भारताच्या वतीनं धावत होते. त्यांच्या लक्षात आलं की आपण बऱ्यापैकी मागे पडलो आहोत. गोल्ड मेडल आपलं हुकलं आहे, सिल्व्हर मेडल आपलं हुकलं आहे. पण त्यांना एका क्षणी कदाचित बरं वाटलं असेल की चला आपण 3ऱ्या क्रमांकावर तरी आलेलो आहोत. पण जेव्हा बघण्यात आलं तेव्हा लक्षात असं आलं होतं की दक्षिण ब्राझीलचा मेल्कम स्पेन्स आणि हे आपले मिल्खा सिंग दोघंही एकाच क्षणी त्यांनी ती बाउंड्री, ती रेष क्रॉस केलेली होती. मग आता नेमका 3रा नंबर कुणाचा आहे? मग ऑलिम्पिक्सच्या नियमांनुसार जे काही बघावं लागतं ते सगळं बघण्यात आलं आणि असं लक्षात आलं हा दक्षिण ब्राझीलचा मेल्कम स्पेन्स यानं 45.5 सेकंदामध्ये ते अंतर क्रॉस केलं होतं आणि मिल्खा सिंग यांना 45.6 सेकंद लागले होते. फरक कितीचा होता? 0.1 सेकंदाचा फक्त. या 0.1 सेकंदामुळे काय झालं? मिल्खा सिंग त्या ऑलिम्पिकमध्ये नोव्हेअर झाले. कारण आपल्या सगळ्यांना माहीत आहे की 4थ्या क्रमांकावर येणाऱ्याला ऑलिम्पिकमध्ये काहीही दिलं जात नाही. आता याच्यानंतर मी तुम्हाला 0.001 सेकंदाची, एका मिली सेकंदाची किंमत काय असते ते सुद्धा लक्षात आणून देते. बीजिंगचं ऑलिम्पिक चालू होतं, बटरफ्लायची स्पर्धा चालू होती आणि दोघं जण मिलोराडोकेव्हिक आणि आणखी त्याच्यासोबतचा एक जण हे दोघंही या स्पर्धेमध्ये कॉम्पीट करत होते. आणि झालं असं की 0.001 सेकंदामुळे हा मिलोराडोकेव्हिक हरला, त्याचं गोल्ड मेडल हुकलं. लक्षात घ्या हां, एका मिली सेकंदामुळे केव्हिकचं गोल्ड मेडल हुकलं. हे जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच लक्षात घेण्यासारखी ही गोष्ट आहे की त्या स्पर्धेमध्ये ज्या मायकेल फेल्प्सला या एका मिली सेकंदामुळे गोल्ड मेडल मिळालं ते म्हणजे एकतर गोल्ड मेडल तर मिळालंच, पण पुढे आणखी एक इतिहास रचला गेला तेही मी सांगते. म्हणजे हे सांगण्याचा प्रयत्न करते आहे की एका मिली सेकंदामुळे जसं आपण गोल्ड मेडल गमावू शकतो, एका मिली सेकंदामुळे मायकेल फेल्प्सनं जसं गोल्ड मेडल मिळवलं तसंच आणखीही त्याच्या आयुष्यामध्ये घडलं की त्याचं हे त्या ऑलिम्पिकमधलं 7वं गोल्ड मेडल होतं. त्याच ऑलिम्पिक्समध्ये त्यानं आणखी एक गोल्ड मेडल घेतलं, ते त्याचं 8वं गोल्ड मेडल ठरलं. आणि जवळपास 36 ते 37 वर्ष अगोदर कुणी रेकॉर्ड केलेला होता ऑलिम्पिकमध्ये सलग 7 गोल्ड मेडल मिळवण्याचा, तो रेकॉर्ड जवळपास 36 वर्षानंतर या मायकेल फेल्प्सनं मोडून काढला. म्हणजेच काय, एका मिली सेकंदाचं हे महत्त्व इतकं सगळं असतं. कशाला आपण ऑलिम्पिक्सचे उदाहरणं घ्यायचे? काही आपल्या आयुष्यातले उदाहरणं बघूया. माझ्याप्रमाणे आपण सर्वांनीच हे फेस केलेलं असणारच आहे की बघेपर्यंत गॅस बंद करते आहे म्हणेपर्यंत दूध उतू जातं की नाही? येस, तुमचे चेहरेच मला सांगत आहेत की आयुष्यात किमान एकदा तरी प्रत्येकीनं दूध उतू घातलेलं आहे आणि तेही असंच बघेपर्यंत, गॅस बंद करेपर्यंत दूध उतू गेलेलं असतं. आपल्या बाळाला आपण थांब म्हणेपर्यंत, त्याला उचलून घेईपर्यंत त्यानं त्या दिव्याला हात लावलेला असतो. किंवा आपण सुद्धा काहीतरी करेपर्यंत आपलं एवढं मोठं नुकसान झालेलं असतं की लक्षात येतं त्या एका सेकंदाचं सुद्धा मूल्य केवढं मोठं होतं. म्हणूनच तर आपण आपल्या प्रत्येक सेकंदाची काळजी घेतली पाहिजे. असं म्हटलं जातं की जर आपण आपल्या प्रत्येक सेकंदाची काळजी घेतली तर ॲटोमॅटिकली मिनिट आपली स्वतःची काळजी घेईल, तास आपली स्वतःची काळजी घेईल आणि पर्यायानं आपल्या आयुष्यामध्ये जेवढा वेळ आपल्याला प्राप्त झालेला आहे तो सगळा वेळ आपली स्वतःची काळजी घेईल. बऱ्याच माझ्या या होममेकर मैत्रिणी मला असं विचारतात की तू एवढं वर्किंग असताना सुद्धा सगळं काही तुझं शेड्यूल अगदी परफेक्ट रीतीने तू पार पाडतेस, तू हेही करते तेही करते, हे तुला कसं जमतं बरं? आणि
हा बरोबर ना, हा प्रश्न तुमच्याही मनामध्ये असतो. सो त्याचं उत्तर बेसिकली असं आहे, आपण उदाहरण घेऊया की एक वर्किंग वुमन आहे आणि तिनं ठरवलेलं आहे की सकाळी 6 ते 7 या वेळेमध्ये मला जिमला गेलंच पाहिजे. जर ती 6 ते 7 या वेळेत जिमला जाऊ शकली नाही तर 7 नंतर तिला पुढचे इतके सगळे बाकीचे काम असतात, प्रत्येकाचे टायमिंग्स ठरलेले असतात, त्याच्यामुळे त्या दिवसभरात ती जिमला जाऊ शकणारच नाही आणि मग ती त्याच्यामुळे बरोबर 6 ते 7 जिमला जात असतेच. पण आता ह्या होममेकर मैत्रिणीच्या बाबतीत बघूया. अगोदर तिने असं ठरवलेलं असतं की आपण मॉर्निंग सेशनमध्ये जिमला जाऊया. जनरली महिलांसाठी मॉर्निंग सेशन आणि आफ्टरनून सेशन असे टायमिंग्स ठेवलेले असतात जिममधले. पण मॉर्निंग सेशनमध्ये काहीतरी अधिकचं काम निघतं आणि मग हाती वेळ असतो, पण तिला वाटायला लागतं की जाऊ द्या, आता एवढी घाई करून एवढी दगदग करून काही जाणं गरजेचं आहे का, त्याच्यापेक्षा आपण आफ्टरनून सेशनमध्ये जाऊया. आणि 4 नंतर ती जिमला जाण्याचं ठरवते खरं, पण नेमकी तिला झोप लागते. जेव्हा जाग येते तेव्हा पुन्हा बराच उशीर झालेला असतो. संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची असते, मुलं आणि नवरा घरी येणार असतो आणि मग ती विचार करते, एवी देवी एवढा वेळ गेलाच आहे, आता जाऊ द्या, आपण आजचा दिवस ड्रॉप करूया. होतं की नाही असं? येस. जेव्हा म्हणतात ना, म्हणजे पूर्वीच्या महिला म्हणायच्या, माझी आजीसुद्धा म्हणायची की असेल तेवढं सरतं आणि नसेल तेवढं पुरतं. एक्झॅक्टली कदाचित ह्या होममेकर महिलांच्या बाबतीत हेच घडत असेल की भरपूर वेळ आपल्या हातामध्ये आहे, आपण नंतर ॲडजस्ट करू आणि जसं कल कधी येत नसतो तसं नंतर सुद्धा येईलच याची गॅरंटी नसते आणि म्हणून ते सगळं शेड्यूल डिस्टर्ब होत असतं. म्हणून हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यासोबतच आणखी दुसरा मुद्दा मला सांगावासा वाटतो, कशाच्या मोबदल्यामध्ये काय, म्हणजे कॉस्ट अँड बेनिफिट रेशो म्हणतात की नाही, ते सुद्धा व्यवस्थित आपल्याला समजावून घ्यावं लागतं बरं का. म्हणजे माझ्याकडे कसं आहे की धुणं, भांडे, फरशी यांच्यासाठी तर मावशीबाई आहेतच, स्वयंपाकासाठी सुद्धा मावशीबाई आहेत. पण मला असं लक्षात आलं की आणखी एक मावशीबाई आपल्याला असायला हव्यात आणि म्हणून मी त्यांना कामावर ठेवलं. आमच्या आईंना, म्हणजे माझ्या सासूबाईंशी मी जेव्हा बोलत होते की आणखी अशा एक मावशीबाई मी कामावर ठेवल्या आहेत, तिला मी एवढं पेमेंट देते आहे, तेव्हा आमच्या आई लगेच म्हणाल्या की तुला काय पैसा एवढा जास्त झाला आहे का, म्हणजे अगं तुझ्याकडे सगळ्या कामाला बायका आहेत तरीसुद्धा तुला ही आणखी ॲडिशनल बाई हवी आहे आणि तिला तू एवढा मोठा पगार देणार आहे, तुला हे परवडतं कसं. तेव्हा मी आईंना जे सांगितलं ना तेच तुम्हाला लक्षात आणून देते. बघा हां, मी ऑफिसमध्ये असणार, म्हणजे भांडेवाली भांडे घासून गेली खरी, पण भांडे लावणार कोण आहे, तो वेळ कुठे मॅनेज करायचा आहे. त्याच्यानंतर मी स्वयंपाकवाल्या मावशीबाई करून गेल्या खऱ्या, मी सुद्धा सगळं व्यवस्थित ठेवलं आहे खरं, पण तेव्हा माझी मुलं पण लहान होती आणि ह्या मुलांनी एखाद्या वेळेस, लहान मुलांना कंटाळाही बऱ्याच लवकर येतो अशा काही कामांचा, आणि मग एखाद्या वेळेस मुलगा कंटाळून जातो, अरे बाळा तू खाल्लंस का, मी फोनवरून विचारत असते, नाही मम्मी आज मला वाढून घेण्याचा कंटाळा आला, मला भाजी पुन्हा गरम करून घेण्याचा कंटाळा आला. म्हणजे सगळं घरात असतानाही फक्त त्याला वाढून देण्यासाठी कोणीतरी नाही म्हणून माझं लेकरू उपाशी राहतंय म्हटल्यावर आई म्हणून काय फील होत असेल याचा विचार तुम्ही सुद्धा सगळ्या करू शकता. त्याच्यासोबत ठीक आहे, कपड्यावाल्या मावशी कपडे धुवून गेल्या आहेत, दोरीवर कपडे वाळत टाकले आहेत, पण आता पावसाचा अंदाज दिसतोय, आता त्या दोरीवरचे कपडे कोण काढणार आहे. मग झालं ना सगळं डिस्टर्ब. मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आईंना मी हेच सांगितलं, आई मी तिला हा जो पगार देते आहे ना तो ती जे काम करते त्या कामासाठी नाहीच मुळी, तर ती ते काम करते ज्याच्यामुळे मला जी मनःशांती भेटते आहे त्या मनःशांतीच्या मोबदल्यात मी तिला तेवढा पगार देत आहे. मी म्हटलं नाही का, कॉस्ट अँड बेनिफिट रेशो, आपण किती पैसा देऊ शकतो त्याच्या मोबदल्यात आपल्याला काय मिळतं, म्हणून हा सुद्धा विचार आपण केलाच पाहिजे. आणखी एक तिसरा मुद्दा असा येतो, आपल्या सगळ्यांना असं वाटत असतं की जे मी काही करते ते फक्त मीच करू शकते, दुसरं कोणी करू शकणारच नाही, म्हणून भलेही आपण आपल्या मावशीबाईंना सोबत घेत जरी असलो तरी सुद्धा वाटत असतं नाही हे काम त्या मावशीबाईंना नाही जमणार, हे मीच केलं पाहिजे, ते मीच केलं पाहिजे, तेही मीच केलं पाहिजे. आता इथे माझा सांगण्याचा मुद्दा असा येतो की जे काम डेलिगेट करता येतात ते स्वतः कधीच करायचे नाहीत, जर आपल्याला वेळ महत्त्वाचा असेल तर.
त्यामुळे डेलिगेट करता येणारी कामं अवश्य डेलिगेटच करायची, आपला तो वेळ वाचवायचा. त्या वेळेमध्ये आपल्याला दुसरं जे काही महत्त्वाचं मूल्यवान असेल ना वेळेच्या संदर्भामध्ये ते आपण केलं पाहिजे. आणि म्हणजे सुरुवातीला तुम्हाला मावशीबाईंना ट्रेन करायला वेळ लागू शकेल खरा, पण ती सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे. ही वेळेची इन्व्हेस्टमेंट आहे. पुढचे काही वर्ष, जेवढे वर्ष ह्या मावशीबाई आपल्याकडे राहणार आहेत तेवढ्या वर्षांसाठी त्यांनी व्यवस्थित काम करावं आणि आपण त्यांना डेलिगेट केलेलं काम आपल्या समाधानाप्रमाणे त्यांच्याकडून व्हावं. याच्यासाठी सुरुवातीला त्यांना ट्रेन करण्यामध्ये आपण जो वेळ देतो तो वेळ म्हणजे ही वेळेची इन्व्हेस्टमेंट आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे खरंच कामं डेलिगेट करायला शिका, त्यातूनही आपला भरपूर वेळ वाचू शकतो. आणखी एक गोष्ट म्हणजे आता चौथ्या मुद्द्याकडे मी जाते म्हणून सांगते. माझ्या बऱ्याच मैत्रिणी असं म्हणत असतात की हे ना म्हणजे व्हॉट्सॲप वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना नुसता वेळ जातो, मोबाईल फार वेळ खातो. किंवा काही जणींच्या आयुष्यात अशाही मैत्रिणी असतात की ती एकदा आली की 2-2 तास उठणारच नाही. आपण तिला कितीही कटवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ती अजिबात जात नाही. आणि मग असंच म्हटलं जातं की ती माझी मैत्रीण आली, 2 तास वेळ माझा खाऊन गेली. मी कुणाला तरी कॉल करण्यासाठी फोन हातात घेतला होतं ना तसं खूप जणांच्या बाबतीत. यस, तुमचंच उदाहरण मी सांगते आहे. म्हणजे कोणीतरी मैत्रिणी मला असं सांगते की मी फोन करण्यासाठी खरं तर मोबाईल हातात घेतला होता, पण त्यातले ते नोटिफिकेशन्स बघितले, मग व्हॉट्सॲप उघडलं, मग ह्या व्हॉट्सॲपवर 3-4 तास आरामात कसे निघून गेले ते पण कळलं नाही. वेळ तर माझा वाया गेलाच, पण फोन कुणाला करायचा होता हे सुद्धा मी विसरून गेले. लक्षात घ्या हां, इथे आपलं काय म्हणणं असतं, ती मैत्रीण आली ती वेळ खाऊन गेली, हे व्हॉट्सॲप आलं ते वेळ खाऊन गेलं, पण आपला वेळ आपल्या मर्जीशिवाय कुणीही खाऊ शकत नाही. हे पक्क आपण डोक्यामध्ये बिंबवलंच पाहिजे, कुणीही नाही. तुम्हाला खरं मी उदाहरण देऊन सांगते, तुम्हालाही पटेल असं सांगते. लक्षात घ्या, तुमची ही वेळ खाणारी मैत्रीण तुमच्याकडे आलेली आहे आणि त्याच वेळेस नेमकं काहीतरी मेडिकल इमर्जन्सी तुमच्या कुटुंबियाच्या बाबतीत घरात निर्माण झालेली आहे. आता तुम्ही त्या मैत्रिणीला तुमचे 2 तास खाऊ देणार का? अजिबात नाही. 2 तास काय, 2 मिनिट 2 सेकंद सुद्धा नाही. म्हणजे अगदी तिचं ते जिवंत अस्तित्व तुम्हाला जाणवणार सुद्धा नाही. ताबडतोब तुम्ही या मेडिकल इमर्जन्सीच्या संदर्भात जे काही करायला हवं ते करायला लागणार आहात आणि आपल्या कुटुंबियाचा जीव वाचावा याच्यासाठी सगळे प्रयत्न करणार आहात. बरोबर की नाही? याचा अर्थ ती मैत्रीण वेळ खात नाही, तुम्ही तिला खाऊ देता. व्हॉट्सॲप बिचारा तर निर्जीव आहे, तुम्ही त्याला ओपन करता आणि मग ते तुम्हाला काय काय दाखवत राहतं, तुम्ही बघत राहता. म्हणूनच याच्यानंतर आपली जबाबदारी अजिबात टाळायची नाही. आपली जबाबदारी त्या मैत्रिणीच्या किंवा त्या व्हॉट्सॲपच्या खांद्यावर टाळायची नाही. स्वतःची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घ्यायची. आणि कुणीच वेळ खात नाही, त्याच्यामुळे कुणाला वेळ खाऊ द्यायचा किंवा कुणाला खाऊ द्यायचा नाही हे डिसिजन केअरफुली घ्यायचं आहे. कारण आपण मगाचपासून बघत आहोत की 1 मिलीसेकंद सुद्धा किती महत्त्वाचा आहे आणि सगळ्या संपत्तीच्या मोबदल्यात हा 1 सेकंदही यमदूत देणार नाही. म्हणून वेळेचं व्यवस्थापन आपल्याला अतिशय व्यवस्थितरित्या करता आलंच पाहिजे. पण अर्थात त्याचा अर्थ असा नाही की जिथे आपण थांबलं पाहिजे थोडा वेळ तिथे आपण वेळ वाचवला पाहिजे. म्हणजे कसं, उदाहरण देऊन सांगते बघा हां, खूप जणांना आपल्या वेळेची व्हॅल्यू केव्हा कळते माहीत आहे? रेड सिग्नल लागलेला असला की त्यांना वाटायला लागतं की माझ्या वेळेची व्हॅल्यू खूप आहे आणि ह्या रेड सिग्नलच्या समोर थांबण्यामध्ये माझा वेळ वाया जात आहे. मग काय होतं? मग सिग्नल जम्पिंग व्हायला लागतं. इतकंच कशाला, कुठेतरी ट्रॅफिक जाम झालेला आहे तिथे ह्या वेळेची जाणीव व्हायला लागते. मग आपली गाडी वेडी वाकडी कशी तरी करून आपण काढायला लागतो आणि आणखी ट्रॅफिक जाम करून ठेवतो. तर लक्षात घ्या, तिथे मात्र थांबणंच आवश्यक आहे. तिथे जेव्हा आपण थांबतो तेव्हा ती वेळेची इन्व्हेस्टमेंट असते आहे. प्रत्येक प्रोसेसला काही कालावधी लागतो, त्याच्यासाठी तिथे थांबलंच पाहिजे. त्या रेड सिग्नलवर आपण थांबल्यानंतर आपला जीव व्यवस्थितरित्या वाचणार आहे. जंप केल्यानंतर कदाचित धोका निर्माण होऊ शकतो. त्याच्यामुळे प्रोसेसला द्यावा लागणारा वेळ सुद्धा आपण गृहीत धरला पाहिजे.
आता तुम्ही सगळ्या माझ्या मैत्रिणी माझ्याप्रमाणेच सांगा बरं, जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा आई पोळी शिकवत होती तेव्हा पहिल्याच झटक्यात तुम्हाला पोळी खूप छान आली का? लगेच गोल पोळी आली का? अजिबात नाही ना. बरेच वेगवेगळ्या देशांचे नकाशे करून झाले आणि मग ती पोळी करता आली. पण तेव्हा जर आपण असं म्हटलं असतं पहिल्याच झटक्यामध्ये की नाही ही पोळी मला कदाचित जमणार नाही, त्याच्यामुळे मला ती शिकायची नाही, मला करायचीही नाही, तर आज आपण ज्या छान पोळ्या करतो त्या करता आल्या नसत्या. म्हणजेच काय, त्या प्रोसेससाठी तेवढा वेळ द्यावाच लागतो आहे. एकदा असंच झालं तेव्हा मी माझं स्वतःचं उदाहरण देऊन सांगते की प्रोसेससाठी वेळ देणं किती महत्त्वाचं असतं ते. एकदा असंच झालं, मी तेव्हा नवीन कार शिकलेली होते आणि नवीन कार शिकलेली असल्यामुळे कोणी ना कोणीतरी शेजारी असायचं. मी जेव्हा ड्रायव्हिंग करत असे मोस्ट ऑफ द टाइम्स माझे हजबंड असायचे आणि कॉन्फिडन्स तेवढा नव्हता कार ड्रायव्हिंगमधला, त्याच्यामुळे माझी कार पहिल्या आणि दुसऱ्याच गिअरवर चालायची. म्हणजे पहिला गिअर एकदा टाकला की पुढची कार ती सगळी माझी सेकंड गिअरवर चालायची. आता हजबंड बरेचदा वैतागून जायचे पण ते माझ्यासाठी सहन करायचे. आणि एकदा असं झालं, माझी कार आपली सेकंड गिअरवर चाललेली होती आणि शाळा सुटल्यानंतर तो शाळेतला मुलगा आपल्या सायकलवर माझ्या कारला ओव्हरटेक करून गेला. त्या शाळकरी मुलानं कारला ओव्हरटेक केलं तेव्हा माझे हजबंड म्हणाले, अगं बघ, तो छोटासा शाळकरी मुलगा त्याच्या सायकलनं तुझ्या कारला ओव्हरटेक करतोय, जरा वाटू दे काही. मी त्यांना काय म्हटलं माहिती आहे? मी म्हटलं की तो सायकल चालवण्यामध्ये एक्सपर्ट बनलेला आहे आणि मी मात्र कार चालवण्याच्या प्रोसेसमध्ये आहे. मी सुद्धा एक दिवस एक्सपर्ट होईन जेव्हा मला असा सायकलवाला तर ओव्हरटेक करणार नाही, पण चौथ्या गिअरवर सुद्धा मी कॉन्फिडंटली कार चालवू शकेन. प्रोसेसला द्यावा लागणारा वेळ जो आहे तो अशा पद्धतीनं आपण गृहीत धरला पाहिजे. आणि त्याच्यासोबत लक्षात घ्या, जर हा प्रोसेसला द्यावा लागणारा वेळ आपण गृहीत धरला नाही तर काय होऊ शकतं? तर मी त्या एका माणसाचं उदाहरण देते. हातावरचं पोट बिचाऱ्याचं, एका छोट्याशा खोपटामध्ये नवरा बायको छोटा मुलगा राहत होते आणि वाटत होतं की मुलानं खूप शिकलं पाहिजे, मोठं झालं पाहिजे, आपले पांग फेडले पाहिजेत वगैरे वगैरे. तो मुलगा तिथे बसून 7चा पाढा पाठ करत होता. आई गरमागरम जेवण बनवून नवऱ्याला वाढत होती, म्हणजे त्या मुलाच्या वडिलांना वाढत होती. याचं 7चा पाढा पाठ करणं चालू होतं. एकदा झालं, दोनदा झालं, पुन्हा त्याचा पाढा अडकू लागला. वडिलांनी तू शिकलं पाहिजे, शिक्षण किती महत्त्वाचं आहे ह्याच्यावर भरपूर मोठं प्रवचन दिलं. त्यानं सुद्धा मन लावून पुन्हा 7चा पाढा म्हणायला सुरुवात केली. पुन्हा कुठेतरी अडकला. वडील रागवायला लागले. तो आता रागवायला लागले म्हटल्यावर तो बिचारा कदाचित आणखी घाबरला असेल, त्याला भीती वाटली असेल, दडपण आलं असेल. त्या दडपणामध्ये आता पुन्हा त्याचा पाढा चुकू लागला आणि एका क्षणी वडिलांना एवढा राग आला की शेजारीच कांद्याचे जे टोपलं होतं त्यातला त्यांनी कांदा घेतला आणि तुला काहीही म्हणता येत नाही, तू काय करणार वगैरे वगैरे जे काय म्हणायचं असेल ते म्हटले आणि रागारागानं त्याच्या तोंडात कांदा कोंबला. लगेच लक्षात आलं काहीतरी प्रॉब्लेम झाला, त्याचा श्वास बंद होतो आहे. डॉक्टरकडे नेण्यात आलं ताबडतोब, पण तोपर्यंत तो छोटासा मुलगा गतप्राण झाला होता. आणि मुद्दा असा येतो की 7चा पाढा खरंच महत्त्वाचा होता का इतका, जो नाही आला म्हणून त्याला जीव गमवावा लागावा? हे तर आहेच, पण त्यासोबत आपल्या वेळेच्या संदर्भाने मी जे बोलते आहे ते लक्षात घेण्यासारखं आहे की 7चा पाढा लक्षात ठेवण्यासाठी काही ठराविक वेळ लागणार आहे. तो वेळ लागेल हे त्यानं लक्षात घेतलं नाही. मी जे म्हणते ना मगाचपासून की प्रोसेसला लागणारा वेळ सुद्धा लक्षात घ्यावा लागतो, तो प्रोसेसला लागणारा वेळ त्याने लक्षात घेतला नाही आणि म्हणून त्या मुलाला जीव गमवावा लागला. म्हणूनच जिथे वेळ वाचवायचा आहे तिथे अगदी म्हणजे मिलीसेकंद सुद्धा वाचवायचा, पण मात्र जिथे प्रोसेससाठी वेळ लागणार आहे तिथे तेवढा वेळ आपल्याला द्यावाच लागतो. आणि हे सगळं करत असताना प्रोसेस एन्जॉय करणं सुद्धा आपल्याला जमलं पाहिजे बरं का. आता पुन्हा एकदा मी तुम्हाला ऑलिम्पिकचं उदाहरण देणार आहे. 2004चं ऑलिम्पिक चालू होतं, अथेन्स ऑलिम्पिक. आणि या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये बाकीच्यांप्रमाणेच हा वेंडरले डी लिमा सुद्धा धावत होता. आता ती रेषा खूप जवळ आलेली होती, आपण नंबर मिळवणारच याची त्याला. म्हणून प्रत्येक सेकंद वाचवत असताना प्रोसेसला लागणारा वेळ सुद्धा आपण लक्षात घेतला पाहिजे आणि ती प्रोसेस सुद्धा आपण एन्जॉय केली पाहिजे.
आता एक अखेरचं उदाहरण देऊन मी आपली रजा घेईन. वेळ खूप महत्त्वाचा असतोच, नो डाऊट. प्रत्येक मिलीसेकंद वाचला पाहिजे, वाचवता आला पाहिजे, याच्याबद्दलही आपण बोलतो आहोत. पण त्याच सोबत आणखी एक महत्त्वाची बाब लक्षात घेण्यासारखी आहे की ह्या आपल्या वेळेची इन्व्हेस्टमेंटसुद्धा आपण काही ठिकाणी अवश्य केली पाहिजेच. या संदर्भात तुम्हाला एक उदाहरण देते. एक मनुष्य होता, तो इंडस्ट्रियलिस्ट होता आणि त्यानं बघितलं एक NGO खूप चांगल्या पद्धतीनं काम करते आहे. याला वाटलं त्या NGOला आपण काहीतरी डोनेशन द्यावं, आपलं सामाजिक योगदान त्या निमित्तानं होऊन जाईल. म्हणून यानं त्या NGOशी संपर्क साधला आणि NGOच्या त्या माणसानं सांगितलं की आम्हाला तुमच्याकडून डोनेशन नको आहे, आम्ही आमचं डोनेशन आमच्या पद्धतीनं उभं करतो, ते आम्हाला नको आहे, पण महिन्यातले 4 तास जर तुम्ही देऊ शकत असाल तर ते मात्र आम्हाला हवे आहेत. हा इंडस्ट्रियलिस्ट एकदम चकित झाला की बाकीचे सगळेजण डोनेशन द्या म्हणून मागे लागतायत, आपण स्वतः यांना डोनेशन देऊ करतोय, तर हे म्हणतायत मला डोनेशन नको आहे आणि म्हणतायत की तुमचे 4 तास हवे असतील, तेही महिन्यातून. मग कशासाठी काय विचारल्यानंतर सांगण्यात असं आलं की जेव्हा आवश्यकता भासेल ह्या संस्थेला तेव्हा ती ह्या इंडस्ट्रियलिस्टला विनंती करेल आणि जर त्यावेळेस त्यांच्याकडे वेळ अवेलेबल असेल तर 4 तास तिथे जाऊन जी काही सेवा करावी लागेल ती सेवा किंवा तो वेळ तिथे ह्या इंडस्ट्रियलिस्टनं देणं गरजेचं आहे. इंडस्ट्रियलिस्टला ही कल्पना खूप आवडली, त्यानं होकार दिला आणि बऱ्याच दिवसांनंतर संस्थेच्या एका माणसाचा फोन आला की आज तुमचे 4 तास तुम्ही देऊ शकाल का या महिन्यातले. एक गावाकडचा मुलगा इथे आलेला होता, पण काय झालं माहीत नाही, त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे, त्याच्यासोबत कोणी नाही आहे, छोटासा तो मुलगा आहे. आमचा एक मनुष्य अगोदर त्याच्याजवळ थांबलेला होता, त्याला हॉस्पिटलाइज करण्यात आलेलं आहे, पण आता त्याला रिलीव्ह करण्यासाठी जर तुम्ही गेलात तर 4 तासानंतर तुम्हालाही रिलीव्ह करण्यासाठी कोणीतरी येईल, तुम्ही त्या छोट्या मुलाजवळ थांबणं गरजेचं आहे, देऊ शकता का वेळ. या उद्योजकानं आपलं शेड्यूल चेक केलं, थोडंसं मागे पुढे जर केलं तर वेळ ॲडजस्ट करता येण्यासारखा होता, म्हणून त्यानं होकार दिला आणि त्या छोट्या मुलासाठी काही खेळणे काही खाऊ घेऊन तो त्या हॉस्पिटलमध्ये गेला. मग मुलाला त्यानं बऱ्यापैकी एंटरटेन केलं, त्याची काळजी घेतली, त्याला खाऊ दिला, खेळण्यांसोबत त्या मुलासोबतही तो खेळला. बऱ्यापैकी ते 4 तास निघून गेले आणि जेव्हा त्याला रिलीव्ह करण्यासाठी संस्थेचा एक दुसरा मनुष्य आला, अर्थात या मनुष्याला या उद्योजकाबद्दल खूप प्राऊड वाटत असे आणि पुन्हा हे पण प्राऊड होतं की आमच्या संस्थेशी एवढा मोठा उद्योजक जोडला गेलेला आहे. आणि म्हणून त्याच अभिमानापोटी त्या संस्थेच्या माणसानं विचारलं, बाळा मगाचपासून तुझ्यासोबत हे जे काका थांबले होते ते कोण आहेत, तू ओळखतोस का. आणि त्या मुलानं अगदी सहज त्यानं ताबडतोब उत्तर दिलं, हो मला माहीत आहेत. आता तर या संस्थेच्या मनुष्याचा अभिमान अधिकच दुणावला की बघा एका त्या छोट्या पोराला सुद्धा हे इंडस्ट्रियलिस्ट माहीत आहेत आणि हे इंडस्ट्रियलिस्ट आमच्या संस्थेशी जोडले गेले आहेत. हाच अभिमान डोक्यात घेऊन त्या संस्थेच्या मनुष्यानं त्या छोट्या मुलाला विचारलं, बाळा सांग बघू हे कोण आहेत. आणि त्यानं अगदी सहजतेनं उत्तर दिलं, माझी आई नेहमी म्हणते आपल्याला संकटात जो मदत करतो तो देव असतो, हे काकासुद्धा देवच आहेत. आणि आता त्या मनुष्याच्या इंडस्ट्रियलिस्टच्या लक्षात आलं की जे देव पण आपल्याला संपूर्ण संपत्ती दिल्यानंतरही कदाचित मिळालं नसतं, ते अवघे 4 तास आपण ह्या पोरासोबत राहिलो, त्याच्यामुळे त्याच्या नजरेत आपण देव ठरतो आहोत. म्हणूनच मी सांगते की आपण प्रत्येक मिलीसेकंदसुद्धा वाचवला पाहिजेच. का वाचवला पाहिजे, कशा प्रकारे वाचवला पाहिजे यावर आपली सगळी चर्चा झाली आहे. पण आता शेवटी हाच मुद्दा मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा सांगू इच्छिते की आपला वेळ कितीही महत्त्वाचा असला तरी अशा आवश्यक ठिकाणी आपला वेळ इतरांसाठी वापरणं, आपला वेळ इतरांसाठी इन्व्हेस्ट करणं हे सुद्धा महत्त्वाचं आहेच. सो आजच्या या नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं माझ्या या सगळ्या मैत्रिणींना अशा रीतीनं मिलीसेकंदही वाचवता यावा आणि आपला वेळ इतरांसाठीही इन्व्हेस्ट करता यावा यासाठी मी मनापासून शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. थँक्यू सो मच.